बिग बॉसच्या मेकर्सला एक विनंती आहे की प्लीज बिग बॉसच्या एपिसोडची लेंथ वाढवा. हा जो 1 तासाचा एपिसोड दाखवता त्याच्याऐवजी 1.5 तासाचा एपिसोड दाखवा. कारण काय होतंय, टास्क संपतो, त्याची उत्कंठा वाढते आणि बिग बॉस संपतं. त्यामुळे प्रेक्षक खूप जास्त अपसेट होत आहेत. त्यात यावर्षी 24 तास लाईव्हसुद्धा नाही आहे. त्यामुळे तेवढी तरी कृपा प्रेक्षकांवरती करा, अशी मी तुम्हाला विनंती करत आहे. तर मित्रांनो, आज एपिसोडमध्ये कॅप्टन्सी टास्क झाला आणि आपण जे सांगितलं होतं की अंकिता घराचे कॅप्टन बनलेले आहे, तर ती कॅप्टन बनलेली आहे. हे तुम्हाला आजच्या टास्कमध्ये समजलं. पण खरं तर टास्क इंटरेस्टिंग होता. टास्कमध्ये राडा झाला, टास्कमध्ये हिंसा झाली, टास्कमध्ये आरोप झाले, टास्कमध्ये आपण एक गरळ ओकणारी बाईसुद्धा पाहिली. सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या आणि घरामध्ये निक्की आणि त्यांच्या ग्रुपमधलं जे एकमत आहे ते आत्ता पूर्णपणे नाहीसं झालेलं पण पाहिलं आणि त्यांचा ग्रुप तुटतानासुद्धा आपण पाहिलेला आहे. आणि या टास्कमधून आपल्याला एक गोष्ट शिकायला मिळाली, ती म्हणजे एकीचं बळ. जर का एखादी गोष्ट तुम्ही एकीने केली, एकत्र येऊन केली, तर तुम्ही कोणतंही युद्ध जिंकू शकता. आज ते सिद्ध झालेलं आहे. कारण धनंजय असेल, अभिजित असेल, अंकित असेल, योगिता असेल, पॅडी दादा असेल, इव्हन आर्या असेल, वर्षाताई असेल, ही सगळी जी मंडळी आहेत ती एकत्र आली, एकत्र येऊन खेळली, टीमवर्क दाखवलं आणि त्यांच्या टीमचा कॅप्टन झालेला आहे. एपिसोडची सुरुवातच झाली कॅप्टनच्या टास्कपासून. एकदम साधा सरळ टास्क होता. पहिल्या बजरला 2 मोटरमॅन जाणार, दोघं जण आपली जागा घेणार. नंतर लोकांना चूज करायचं होतं की कोणत्या डब्यामध्ये बसायचं आहे. एक बिग बॉस जी गाडी निघणार आहे तो मोटरमॅन ठरवणार की मी कोणत्या कंटेस्टंटला बाद करणार कॅप्टन्सीच्या रेसमधून. एकंदरीत काय, तर या टास्कसाठी संचालक पद त्या टीमकडे असणं गरजेचं होतं. त्याचबरोबर मोटरमॅनच्या सीटवर जाऊन बसणं सुद्धा गरजेचं होतं. ही खूप इम्पॉर्टंट जागा होती. साधा आणि सरळ टास्क होता. निक्की, अरबाज, वैभव, जान्हवी आणि छोटा पुदिना म्हणजे 4.5 लोकांची टीम एका बाजूला होती. त्यांनी निखिलला रिक्वेस्ट केली आमच्या बाजूला, पण तो पण त्यांच्या बाजूला काही गेला नाही. त्यानंतर जेवढे बाकी लोक राहिले होते म्हणजे काय, तर 10 लोक एका बाजूला होती. लढाई होती 10 vs 5ची. 10 लोक जिंकणार होती, पण 10 लोक अशी तशी जिंकणार नव्हती. ही लढाई सत्य आणि असत्याची सुद्धा होती. ही लढाई होती मेहनतीची, ही लढाई होती टीमवर्कची. आणि ज्या लोकांनी टीमवर्क केलं ती लोकं जिंकली. ज्या लोकांनी फुकटचा केवास नाही केला, फुकटच्या काही गोष्टी नाही केल्या, ती लोकं जी आहेत ती हारली. हे सगळ्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे. तर बिग बॉसने टास्क सुरू केला. पहिल्याच राऊंडमध्ये फेअर अनफेअरचा गाजावाजा सुरू झाला. आपण सगळ्या महाराष्ट्राने पाहिलं की कोण कधी कुठल्या जागेवरती बसलं होतं. अंकिता बसली होती, त्याला जबरदस्ती जी आहे ते वैभवने जाऊन केली, तिला उठवलं आणि तो तिकडे जाऊन बसला, पण अंकिता हल्ली नाही. इकडे सुद्धा अभिजितच बसला होता, अरबाज त्याच्यावरती जबरदस्ती करत होता. वर्षाताईंनी जो डिसिजन दिला त्यानंतर या लोकांनी जे आहे ते बडबड करायला सुरुवात केली आणि अतिशय गरळ ओकायला सुरुवात केली. नंतर पॅनिक झाले, ओरडायला लागले, त्यांना समजत नाही की काय करावं काय नाही करावं. तर मी इकडे स्क्रीनवरती फोटो लावतोय, त्या फोटोमध्ये तुम्हाला स्पष्टपणे दिसत असेल की अरबाज जो आहे जबरदस्ती करतोय अभिजितवरती सीटवर उठवण्यासाठी. अभिजित पहिला त्या सीटवरती बसला होता, त्याची जागाही तुम्हाला दिसते आणि अरबाज आहे तो त्याला पाठी खेचताना जो दिसत आहे. याचाच अर्थ काय, अभिजित आधी जाऊन बसला होता आणि मग समोरून जाऊन अरबाज तिकडे बसला. हे सगळ्या महाराष्ट्राने बघितले, सगळ्यांनी बघितलंय. पण वर्षाताईंवरती हा आरोप लावणे की तुम्ही बायस गेम खेळताय, तुम्ही अनफेअर डिसिजन दिलाय आणि त्यानंतर जान्हवी किल्लेकर सारखी बाई ज्या पद्धतीनं बोलली की अनफेअर अनफेअर अनफेअर. ताई तुम्हाला लाज वाटते का? ताई तुम्हाला मी कसं नृत्य करवते बघा. निर्लज्जपणाचा कळस आहे ताई तुम्ही. ज्या ज्या लोकांना घाणघाण भाषेत जे आहे ही जान्हवी किल्लेकर बोललेली आहे, यातून फक्त एकच गोष्ट दिसलेलं आहे की या बाईचं तोंड नाही गटर आहे, या बाईची भाषा नाही गटर आहे. या जान्हवी किल्लेकरला बोलायचा आच नाही, पाच नाही, तोंडाला येईल ती गरळ वकत असते. मला असं वाटतंय की जान्हवी किल्लेकरनी लवकरच येऊन ना कोणाकडून तर काउन्सिलिंग घ्यावं. कारण एवढा राग आणि ही जी भाषा आहे, ही भाषा कदापि तिला सूट करत नाही. मला असं वाटतंय पर्सनली जान्हवी किल्लेकरची ही भाषा वापरण्याचं कारण एकच असू शकतं की निक्कीने ती भाषा वापरली म्हणून अख्खा विकेंडचा डाव आहे, जो भाऊचा धक्का आहे तो तिच्यावरती गेला. तिची फुल मनापासून ही इच्छा असणार आहे की येणारा जो भाऊचा धक्का आहे तो तिच्यावरती जावा. रितेश भाऊने तिला झाडावी सगळ्यांसमोर, पण मला तिकडे चर्चेचा विषय बनून राहायचंय म्हणून जान्हवी किल्लेकरने हा अट्टास घातलेला आहे असं मला वाटतंय. जान्हवी किल्लेकरचे डायलॉग जे आहे ते मी इकडे तुम्हाला सांगत आहे. जान्हवी किल्लेकर काय बोललेले आहे बघा, ताई लाज वाटायला पाहिजे. आता बघा मी तुम्हाला कसं नृत्य करायला लावते. निर्लज्जपणाचा कळस आहे, निर्लज्जपणाचा कळस आहे.
संपूर्ण महाराष्ट्र बघतोय की कोण फेअर आहे कोण अनफेअर आहे, लाजा वाटू द्या तुम्हाला. त्यानंतर काय बोलली ती, कुशीने उठ नाहीतर आम्हाला तुला जबरदस्ती उठवावं लागेल. आणि तिला जर का इकडे त्रास होतो तर तिला इथं कुणी बसायला सांगितलं. ही भाषा आहे मॅडमची. एवढे चांगले शब्द उद्गार जे आहेत त्यांच्या तोंडातून निघत आहेत. त्यांच्या मुखातले हे उद्गार पाहिल्यानंतर मन कसं गदगद होतं. कदाचित मला असं वाटतं की त्यांनी बाहेरून हे यांचं फुटेज पाहिलं तर यांना सुद्धा लाज वाटेल की अख्खा महाराष्ट्र माझी ही गरळ ऐकतोय म्हणून. म्हणजे टास्क एका बाजूला राहिला आणि यांची गरळ एका बाजूला राहिली. संपूर्ण महाराष्ट्राने बघितलं होतं की कोण आधी बसलंय. मी इकडे फोटोही लावून सांगितलं की कोण आधी बसलं होतं आणि कोण आधी नव्हतं बसलं. पण त्यानंतर फेअर अनफेअर ह्या ज्या गोष्टी आहेत या कशासाठी, कशासाठी? किती कर्कश आवाज आहे. जर का एखाद्या घरामधली फॅमिली हा शो बघते तर ती फॅमिली काय विचार करत असेल की बिग बॉसच्या घरात फक्त असंच बोललं जातं, बिग बॉसच्या घरात फक्त या जान्हवी किल्लेकरची गरळच आपल्याला ऐकायची आहे का? येत असेल ना मनामध्ये विचार. तुम्हीही बिग बॉस बघता, तुम्ही सांगा तुम्हाला जान्हवी किल्लेकरचं वागणं पटतंय का? जान्हवी किल्लेकरनी वर्षाताई असो, आर्या असो, आर्याला काय म्हणली, कच्चा लिंबू. तुझी लायकीच ती आहे, माकड चाळे करू नको, पद्धतीचा गेम जो आहे तो तुझा भेकड गेम आहे. अशा घाणघाण पद्धतीची भाषा वापरून काय सिद्ध करते जान्हवी किल्लेकर? काय सिद्ध करते जान्हवी किल्लेकर? म्हणजे ही भाषा वापरली तर तिला असं वाटतंय का ती बिग बॉसची ट्रॉफी घेऊन जाईल किंवा संपूर्ण महाराष्ट्र तिला डोक्यावर घेऊन नाचेल? असं होईल असं वाटतंय का? मला असं वाटतं की जान्हवी किल्लेकर स्वतःचंही नाव खराब करून घेते आणि लोकांचं बोलणं खाण्यासुद्धा पात्र होते. मला असं वाटतंय की जान्हवी किल्लेकरनी भाऊच्या धक्क्याला तयार राहावं, धक्के खायला. कारण रितेश भाऊ तिला असं सोडणार नाही. भाऊचा धक्का झाल्यापासून तुम्ही पाहिलं असेल की निकी किती शांत आली. निकीने आपली स्ट्रॅटेजीसुद्धा बदलली आहे, गेम प्लॅनसुद्धा बदलला आहे तिने. ती आता तोंडातून गरळ जास्त ओकत नाही आहे. ट्राय करते गेममध्ये इन्व्हॉल्व राहण्याचं, पण तिने गरळ वकायची कमी केलेली आहे. पण तिची जोडीदार जी आहे जान्हवी किल्लेकर, तिला काही समजत नाही. मला असं वाटतं ती भानातनं उठली आहे. तिला समजतच नाही आहे की मी काय बोलते, कशी वागते आणि माझं वागणं काय आहे ते. जर का तुम्हाला समोरासमोर दिसतंय की तुम्ही चुकीचे आहात, सगळ्या गोष्टी आहात, पण तरी पण तुम्ही गाजावाजा करताय. म्हणजे आपण त्यांना ट्रोल तरी कोणत्या लेवलला जाऊन करायचं, किती करायचं? जर का आपण त्यांना असंच ट्रोल करत राहिलो तर त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहील? म्हणजे आपण असं बोलायचं का जान्हवीला लाज वाटायला पाहिजे, जान्हवीने निर्लज्जपणाचा कळस करून टाकला. जान्हवी बघ आता आम्ही तुला कसं नाचवतो. तुला अक्कल आहे की नाही जान्हवी? ए पागल बाई, अशा पद्धतीची भाषा वापरायची का आम्ही? अशी वापरायची का भाषा? हे किती चुकीचं आहे तुम्ही सांगा. आणि ही भाषा संपूर्ण महाराष्ट्र ऐकतोय. मला असं वाटतं की जान्हवीने सुधारायला हवं. आता विषयाकडे येऊया. अभिजित तिथे बसला होता, पण या लोकांनी वर्षाताईवरती आरोप लावले की तुम्ही अनफेअर गेम खेळला आणि त्यानंतर अनफेअर आता बघाच मी कोणाला बसून देतो का, आता बघाच हे करतो का. अरे बॉडी मोठी असली तर तुम्ही चतुर नाही आहात, डोकं लागतं. अंग नुसतं हत्तीसारखं वाढवायचं आणि जर का तुम्ही हा विचार करायचा की मी शर्यतीमध्ये पाहिला आहे तर असं होत नाही. बारीक सारीक लुकडीच लोकं लागतात तिकडे घुसायला. तिकडे जाऊन बसला होता. नुसता गोंधळ घालून गेम जिंकता येत नाही किंवा ॲक्च्युअली स्ट्रॅटेजी करावी लागते. अरे 10 लोकांपुढे तुमचा 4.5 लोकांचा ग्रुप किती चालणार होता हे तुम्हालाही समजायला पाहिजे होतं. ज्यावेळेस तुम्ही सुरुवातीला सगळ्या लोकांना टार्गेट करून नॉमिनेट केलं त्यावेळेस त्या लोकांशी जाऊन बोलला होता का तुम्ही? तुम्ही प्रॉपर ग्रुप तयार केला होता का? तर नव्हता केला प्रॉपर ग्रुप तयार. तर आता तुम्हाला भुर्दंड भोगायला लागणार. ही 10 लोकं एकत्र आली आणि त्यांनी तुमची वाजवली. आता तुम्ही काही वाकडं करू शकत नाही. तुम्ही किती जरी गोंधळ घातला की आता बघतो कोण कसा खेळतो ते, हे ते कसं होणार आहे? नाही होणार. बरं दुसऱ्या बाजूला अंकिता जी आहे ती अंकिता तिकडे बसली होती. वैभव तिकडे गेला, त्याने जबरदस्ती तिला उठवलं आणि तिकडे बसला. नंतर सूरज त्याला उठवाय गेल्यानंतर सूरजला म्हणतो हात लावू नको. सूरज म्हणला का लावू नको हात? मी तर हात लावणार तुला, कारण अंकिता तिकडे आधी बसलेली. म्हणे मला दम देतो का? हात लावून तर बघ. गोलीगत धोका नाही, मी गोलीगत खांडोळी करतो, खांडोळी. ही कोणती भाषा आहे वैभव? ही कोणती भाषा आहे? तुलाही माहिती आहे की बिग बॉसच्या घरात अशी भाषा वापरणं योग्य आहे का? आहे का योग्य? आणि खरंच दम असेल ना काही तर करून दाखव घरामध्ये, मग तुला मानला भाई. नुसतं बोलायचं अर्धांसारखं, काही करायचं आणि बोलायचं मी हे करेन, मी त्याव करेन. सूरज चव्हाणला नडतो बाई. सूरज चव्हाणनी ज्या पद्धतीने वैभव चव्हाणची वाट लावलेली अक्षरशः खरंच बघायला भारी वाटलं. कसं आहे, वैभव चव्हाण जरी बॉडी बिल्डर असला तरी आपला सूरज चव्हाण गोलीगत धोका आहे, गोलीगत धोका. एका बुक्कीत टेंगूळ काढणारा माणूस आहे आणि याने बरोबर एका बुक्कीत टेंगूळच काढलं वैभवला. वैभव बोलला लय माजलाय का? म्हणला तू लय माजलाय का? बघायचंय का तुला? म्हणलं दाखवू काय तुला? भाई जशाच तसं
एक नंबर सूरज चव्हाण असाच बोलत राहा. भले तुला आज कॅप्टन्सीसाठी चान्स नव्हता, पण भाई तू पुढच्या वेळेस कॅप्टन नक्की होऊ शकतो. तू असाच खेळत राहा. असाच तू खेळला तर तुला महाराष्ट्राच्या जनतेचा पण सपोर्ट मिळणार. चुकीला माफी नाही. वैभव चव्हाणने चूक केली, सूरजने आहे त्याची चूक त्याला दाखवून दिली. चव्हाणने त्याला शिवीगाळ करण्याचा प्रयत्न केला, दम देण्याचा प्रयत्न केला. सूरज चव्हाणनेही पलटून उत्तर दिलं आणि ते उत्तर संपूर्ण महाराष्ट्र देतोय असं वाटत होतं. खतरनाक पद्धतीने बुक्कीट टेंगुळ काढलेला आहे वैभवला. सूरजला मानायला पाहिजे भाई की नाही घाबरला तो. जसं त्याला सांगितलं होतं की न घाबरता खेळा, हा न घाबरता खेळतोय आणि मजा आली आज बघायला. पण वैभव चव्हाणला माझं हे म्हणणं आहे की भाई थोडं शांत डोक्याने खेळ ना. चांगलं वाटतं तू यार, असा म्हणजे माणूस की बस माणूस वाटतो मला. असं नाही की तुझ्याकडे डोकं नाही आहे. ज्या वेळेस ही जान्हवी किल्लेकर आणि निकी अर्धवट सारखी कामं करत असतात त्यावेळेस तुला कळतं की हे चुकीचे आहेत, तू बोलतो त्यांना. पण आता मध्ये मध्येच अशी तुझी बॅटरी डिफ्यूज का होतीये? त्या अरबाजमध्ये असं काय अडकलंय तुझा जीव? बाय सोड त्याला. आणि वैभवची ज्यावेळेस वाद चालू होता तेव्हा ती बिचारी इरेना स्टॉप सूरज, स्टॉप स्टॉप सूरज, इकडे वैभवला संपवते. अरे नको सूरज, नको नको, नो नो नो, हे दोघं भांडत चाललेत. बिचारीचं काळीच हातामध्ये आलं. एवढी बिचारी घाबरली नाही इरेना. इरेनाला वाटलं की आता हे दोघं खरंच भांडतात आणि सूरज पण जातोय अंगावरती, सोडत नाही तुला, गोलिका झोका बुक्की टेंगुळ काढतो तुला, लय माजला काय रे. सूरज फुल चार्ज होता इकडे इरेनी. अरे नाही, स्टॉप स्टॉप सूरज, स्टॉप स्टॉप. खतरनाक वाला विषय क्रिएट झाला होता मित्रांनो. आणि मला असं वाटलं की बाबा जर का सूरजला खरंच इरेनाने नसतं अडवलं ना तर एक बुक्कीट टेंगुळ खाणारच होता वैभव. 100% बुक्कीट टेंगुळ वैभव खाणार होता. पण इरेनाने सूरजला कंट्रोल केलं आणि डीपी दादाही तिकडून म्हणत होता की सूरज सूरज स्टॉप, सूरज स्टॉप, नको रे बाबा सूरज, हात नाही उचलायचा, हात नाही उचलायचा. पण खतरनाक वैभवला धडा शिकवलेला आहे. त्यानंतर इरेना वैभव समोर बसली आणि त्याला बोलली तुझं हे बिहेवियर मला आवडत नाही. मी तुला खरंच पसंत करते पण तू हे जे काय करतोय एवढा रागवतोय ते मला आवडत नाही. तर तो म्हणला कूल कूल कूल, तुला पाणी देऊ का? तर म्हणते आहे ना, स्विमिंग पूल आहे बाजूला, आहे पाणी माझ्याकडे. बिचारी खूप घाबरली होती. इरेना खूप घाबरली होती कारण हे जे आहे ते एकदम पेटले होते लोक. यानंतर अंकिताला चान्स मिळाला 3 लोकांना बाद करायचं. तिने अरबाज, जान्हवी आणि डायरेक्ट जे आहे इरेनाला बाद केलं. बरं इरेनाने एवढा काही आक्षेप घेतला नाही, पण जान्हवी आणि अरबाजची तोंड पडली होती. अनफेअर 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 चालू झालं होतं त्यांचं. आणि मला खरंच वाटलं की यार याच्यामध्ये अनफेअर काय आहे. ती मोटरमॅन गाडीवरती बसली होती. भले तुम्हाला असं वाटतं की अरबाज अरबाज अरबाज, पण बिग बॉसने अंकिताला चान्स दिला हे करायला. अरबाज तिकडे बसला असता तरी अंकिताला चान्स मिळाला असता ना, कारण ग्रीन जे आहेत ते बुलेट ट्रेन सुटणार होती, अंकिताला चान्स मिळणार होता. त्यामुळे पहिल्या प्रेरीमध्ये ज्यावेळेस जान्हवी आणि ही लोक बाहेर पडली ना, म्हणजे अरबाज, वा 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 काय त्यांचा चेहरा झाला होता. अरबाज तर एवढा फर्स्टेड झाला ना, आत्ता बघा कसा गेम खेळतो, आता गेमच होऊन देत नाही, आता अनफेअर करतो, आता अमुक करतो, आता तमुक करतो. अरे कसलं अमुक करतोय आणि कसलं तमुक करतोय. गेली कॅप्टनशिप तुझ्या हातातून. म्हणजे मित्रांनो बघा, नेहमी डोक्याने खेळणारा माणूसच पुढे जातो. ताकदीवाले लोक जे असतात ना, त्यांचा गुडघ्यामध्ये मेंदू असतो, ते कधीही यशस्वी होऊ शकत नाही. कारण ताकद आणि रागाच्या भरात घेतलेला डिसिजन जो असतो तो नेहमी चुकत असतो. आणि जो निर्णय शांत डोक्याने आणि विचार करून घेतलेला निर्णय, तो निर्णय कधीही यशस्वी होत असतो. हे सगळं आज जे आहे त्या टीमने करून दाखवलेलं आहे. फेरीमध्ये जान्हवी एका बाजूला बसली, एका बाजूला वैभव बसला. काय पाहतोय की आर्या आणि छोटा पुदिनाची दावेदारी जी आहे ते वैभवने संपवली. बरं हा छोटा पुदिना जो आहे वारंवार म्हणतो आपली टीम आहे, तुमच्याशिवाय मला कोणी नाही, पण ही लोक तुझे आहेत का छोटा पुदिना? अरे या लोकांना आपली टीम कोण, आपली माणसं कोण हे सुद्धा समजत नाही. हा वैभवला सुद्धा समजत नाहीये. जो पुदिना तुमच्या बरोबर आहे, तुम्हाला सपोर्ट करतोय, तुमच्या प्रत्येक गेममध्ये तुमच्या बरोबर आहे, त्याला आज कॅप्टन्सी उमेदवारीच्या रेसमध्ये तुम्ही ठेवू शकला असता. कमीत कमी शेवटपर्यंत ठेवू शकला असतात. त्याला तुम्ही उडवलं यार. आणि तिकडेच चान्स होता तुम्हाला की अंकिताला काढू शकत होता, पण वैभवने अंकिताला नाही काढलं. कुठेतरी रिलेशन मेंटेन करायचा प्रयत्न आहे. फ्युचरमध्ये अंकिताची आपल्याला गरज भासू शकते हे वैभवला समजलेलं आहे. आणि त्यांनी हेही ओळखलेलं आहे की हे छोटा पुदिना, निक्की, जान्हवी, अरबाज हे काय माझ्या कामाला येणार नाहीत. हे कामाला अंकिता वगैरे असेच लोक येऊ शकतात. म्हणून त्यांनी सेफ गेम खेळलेला आहे वैभवनी. वैभवला माहीत होतं जर का आत्ता मी अंकिताच्या विरोधात गेलो तर पुढे तिची मी मदत मागायला गेलो तर ती मला मदत नाही करणार. यापेक्षा छोटा पुदिना जो आहे तो सॉफ्ट टार्गेट आहे. त्या छोटा पुदिनाला उडवून टाका. आणि बाईला काय कळलंच नाही.
की माझ्याबरोबर गोलीगत धोका कसा झाला. छोटा पुदिना असा बघायला लागला, तू तर माझा मित्र आहे, काय सांगू, तू तर माझा मित्र आहे, त्यामुळे मला इकडे काही जास्त बोलायची गरज नाहीये आणि तू माझ्यासाठी सगळं करशीलच. अरे काय करशील तुझ्यासाठी, तुला गोलीगत धोका दिला वैभवने. कॅप्टन्सीच्या रेसमधून छोटा पुदिना तुला उडवला. जी टीम करत होता त्या टीमने तुझ्याबरोबर गोलीगत धोका केला पुदिना. तुला कळायला पाहिजे नव्हतं भाई की कोणाबरोबर राहायचं आणि कोणाबरोबर नाही राहायचं. कसं आहे पुदिना, जशी संगत तसे गुण असतात माणसाचे, पण ज्या संगतीत राहून सुद्धा त्या संगतीत असणारे लोक जर का तुझी मदत करत नसतील तर एकच समजायचं की ती संगत जी आहे ती फक्त तुझा वापर करून घेते. आणि आज खरं राजकारणात असलेला छोटा पुदिना याचा वापर झालेला आहे, भयानक अशा पद्धतीने वापर केलेला आहे वैभवने. त्यानंतर तिसऱ्या फेरीमध्ये एक बुलेट ट्रेन जी आहे ती बाद केली आणि त्यामध्ये खरं राडा सुरू झाला. आता या राड्यामध्ये आपण काय पाहतोय तर एकमेकाला अडवण्याचा आणि अनफेअर गेम सुरू झाला मित्रांनो. की आर्या एकमेकांना अडवते, इकडं धनंजय जो आहे तो पुढे जातोय, तो अरबाजला अडवतोय, अभिजित जो आहे तो मध्ये घुसतोय. सगळेजण आपापल्या पद्धतीने मोटरमॅन व्हायचा प्रयत्न करतात आणि इकडे धक्कामुक्की झाली निक्की आणि आर्याची. आर्याने निक्कीवरती आरोप लावला की हिने मला मारलेला आहे आणि सगळेजण बोलले की तिच्या चेहऱ्याला नख लागलेलं आहे. आता इकडे ही जान्हवी मॅडम आहे, तिने सुद्धा जो आहे तो धक्का दिला होता आर्याला, तिने सुद्धा तिला नख लावलं होतं. निक्की म्हणते की माझे नख आर्टिफिशियल आहे, तिने हे असं घासून पण दाखवलं की बघा काय होतंय का, बघा काय होतंय का, सगळ्या गोष्टी करून झाल्या. पण बिचारी आर्या रडत होती आणि बोलत होती की बिग बॉस मला इजा झालेली आहे आणि बिग बॉसने सुद्धा निक्कीला दम दिला. इकडे मला असं वाटतंय की आर्या थोडीशी बालिश आहे, ती जी आहे ती ओव्हर एक्सायटेडमध्ये काही गोष्टी करते आणि आता तिची लिडरशिप क्वालिटी मागं पडताना दिसते आणि बाकी लोकांनी जे आहे तिची जागा घ्यायला सुरुवात केलेली आहे. गेममध्ये धक्काबुक्की होणारच होती, कारण तो गेमच तशा पद्धतीचा डिझाईन केला होता. घरामध्ये भलेही दोन असे हत्तीसारखी माणसं आहेत, बैलासारखी माणसं आहेत, पण त्यांच्या हा ताकदीचा काहीसुद्धा उपयोग इकडे झाला नाही. कारण तिसरा ज्यावेळेस बजर वाजला त्यावेळेस डी.पी. दादाने ती खुर्ची पकडली. डी.पी. दादानंतर योगिता स्पष्ट जाऊन तिकडे बसली आणि नंतर वैभव जाऊन म्हणतोय की मी तिकडे बसलो. संपूर्ण महाराष्ट्राने बघितलं. या लोकांनी वर्षाताईंवरती आरोप लावले अनफेअरचे, पण संपूर्ण महाराष्ट्राने बघितले की अनफेअर आणि बालिश गेम कोणी खेळला आहे. जान्हवी किल्लेकर, वैभव आरबाज यांनी खूप जास्त बालिश गेम खेळलेला आहे आणि मला तर वाटतंय की जान्हवी किल्लेकर जाणून बुजून तिकडे जाऊन नाही बसली, तिने पळायचं नाटक केलं. डी.पी. दादा एकदम तुम्हाला असं वाटतं फास्ट असेल का जान्हवी फास्ट असेल? कोणी सांगेल की जान्हवी फास्ट असेल, कारण तेवढी ती फिट दिसते. डी.पी. दादा एवढा फिट दिसत नाही, पण डी.पी. दादा सगळ्यात आधी तिथे गेला. मला असं वाटतं की जान्हवी किल्लेकरची स्वतःची उमेदवारी गेल्यामुळे ती वैभवसाठी तिथपर्यंत पोचली नाही. तिने जाणून बुजून गोष्टी केल्या, कारण त्यांच्या आता ग्रुपमध्ये एकमतता राहिली नाही. हे सगळे लोक आहेत ना, ती जे आहेत ते आता आपापसातच भांडायला लागलेले हे स्पष्ट दिसतंय. नंतर वर्षाताईने डिसिजन दिला की तिकडे योगिता बसलेली आहे आणि योगिताने काय अंकिताला कॅप्टन बनवलं. निक्कीमध्येच बोलली की जो कोणी कॅप्टन होईल त्याच्यामध्ये मी काम करणार नाही. आता ते निक्कीचं दरवेळेच असतं, हिंदी बिग बॉसमध्ये पण असलाच फालतू गेम खेळत होती, तिच्याकडे काय नवीन गेम नाही आहे. पण हा पूर्ण कॅप्टन्सी टास्क झाल्यानंतर, अंकिता कॅप्टन झाल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट दिसायला लागलेली आहे की निक्की आणि टीम जे आहे यांचा जो बिस्तर आहे तो एका आठवड्यातच संपलेला आहे. भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने एवढा जोरात धक्का दिला या सगळ्या लोकांना की यांचा गेम पलटी झालेला आहे. यांच्यामध्ये एकमेकांवरती विश्वास नाही राहिला. निक्कीवरती वैभव आणि अरबाजचा विश्वास नाही आहे, जान्हवीचा सुद्धा निक्कीवरती विश्वास नाही आहे आणि आता जान्हवीचा अरबाजवरती विश्वास नाही आहे. म्हणजे यांची टीम फुटलेली आहे. या दोघींचं असं म्हणणं आहे की जर का अरबाज, आम्ही आर्यासंग बोलत नाही तर अरबाजने पण तिच्याशी बोलायचं नाही, अरबाजने तिला तोंडावर हाकलून लावायचं. भले मी म्हणतो की तुमचे वाद आहेत, बिग बॉसच्या घरामध्ये तुम्हाला एकमेकांचे तोंड बघावं लागतात आणि असं तुम्ही कोणालाही हे सांगू शकत नाही की तू कसं वागायला पाहिजे आणि कसं नाही वागायला पाहिजे. म्हणजे कुठेतर ह्या दोघी ज्या आहेत त्या दोघांना डॉमिनेट करायला बघतात, पण ते दोघं पण अतिशय आहेत. ते दोघं मस्त बेडवर झोपले आणि सांगू दे निक्की असं करते, जान्हवी अशी आहे, अमुक तशी आहे, तसं आहे. ह्यांची टीम जी आहे ती ऑलमोस्ट तुटायला लागलेली आहे. यांच्या टीममधली एकात्मता संपलेली आहे आणि मला असं वाटतंय की या लोकांनी आहे आता नवीन काहीतरी घरामध्ये करावं आणि आम्हाला सुद्धा आता नवीन बघायची खूप इच्छा झालेली आहे. कारण आम्ही स्पष्ट बघतोय की निक्की, वैभव, अरबाज आणि जान्हवी आणि तो छोटा पुदिना तर त्यांच्यात नाही आहे. तो कसा रडत होता, अरे अरे ते किती अनफेअर केलं यार, काय सांगू तुम्हाला, किती अनफेअर केलं नव्हतं. वैभवाला अरे का मी तुला काय बोललं म्हणून तर रडतोय का? नाही नाही ना, अरे तू अनफेअर केलंय. हा संपूर्ण महाराष्ट्राने बघितलं ते अनफेअर केलंय. अरे बघितलं रे संपूर्ण महाराष्ट्राने. पुदिना छोटा पुदिनाचं करायचं तरी काय बाई, कसा रडत होता तो बाई. तर
या रडक्या छोट्या पुदिनाची पण टीम तुटलेली आहे, कारण त्याची कॅप्टन्सी उमेदवारी वैभवने खाऊन टाकलेली आहे. तर काय आहे मित्रांनो, की ही टीम आता टिकणार नाही आहे. घरामध्ये तर नवीन इक्वेशन पाहायला मिळतील कदाचित. आता अंकिता कॅप्टन झाल्यानंतर काही नाराज जे सदस्य आहेत, ते सुद्धा परत एकत्र येऊ शकतात आणि त्यांची एक वेगळी टीम बनू शकते. आता वैभव आरबाजचं पुढे काय होतंय, निक्की जान्हवीचं पुढं काय होतंय, या सगळ्या गोष्टी आहेत ते आपल्याला लवकरच समजणार आहेत. उद्याच्या भागामध्ये नॉमिनेशन्स होणार आहेत आणि नॉमिनेशन जर का कोण झालेत हे तुम्हाला माहीत नसेल तर चॅनलवर व्हिडिओ आहे, तुम्ही बघू शकता. तर आजचा हाच होता एपिसोड. अंकिता कॅप्टन झाली आहे, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तिला कॅप्टन रूमचा ताबा मिळालेला आहे आणि बाकी बऱ्याच घडामोडी घडलेल्या आहेत. तुमचं काय म्हणणं आहे आजच्या एपिसोडबद्दल मला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. आणि हा जर का व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भारत माता की जय.